नमस्कार. 31 डिसेंबर 2025 रोजी लाडकी बहीण योजनेचा हप्ता पडला. तर हा हप्ता पडला तेव्हा काही बहिणी खूप खुश होत्या, तर काही बहिणी दुःखी होत्या. तर खुश त्या होत्या की ज्यांचा हप्ता पडला आणि दुःखी त्या होत्या की त्यांचा हप्ता पडला नाही. तर या के-वाय-सीमुळे खूप मोठा गोंधळ उडाला आहे. खूप साऱ्या महिलांनी के-वाय-सी करून देखील त्यांचा हप्ता पडला नाही. खूप साऱ्या महिलांचे के-वाय-सी झाले नाही. ओ-टी-पी प्रॉब्लेम, विविध टेक्निकल प्रॉब्लेम होता. आणि लिटरली तुम्हाला सांगतो, ज्या महिलांना पैशाची गरज होती, आर्थिक गोष्टीची गरज होती, त्या महिलांचेच हप्ते पडलेले नाही. तर खरंच त्यांनाच ही गरज होती. तर आता याला एक ऑप्शन आहे. सध्या तारीख देखील संपलेली आहे. 31 डिसेंबर 2025 शेवटची तारीख होती. यानंतर जर के-वाय-सी पुन्हा करायची असेल, तर महिलांना एकत्र यावं लागेल. त्यांना ठाम राहावं लागेल. त्यांनी एकत्र या. आपापले जिल्हे असतील, तालुके असतील, इथे एकत्र या. महिला बाल विभागाला अर्ज करा, तक्रारी द्या. त्यांना सांगा, आम्ही के-वाय-सी केली, आम्हाला ओ-टी-पी आला नाही, टेक्निकल प्रॉब्लेम तुमचा होता, लोडिंग खूप होता, तुम्ही डेट वाढवून द्यायला पाहिजे होती. तुम्ही स्वतः बोला. जेव्हा वोटिंग होतं, तुम्ही स्वतः वोटिंग करायला गेले होते. या वोटिंगच्या बळावर हे सरकार आलं आणि या सरकारने खुश होऊन तुम्हाला ₹1500 महिना दिलं. परंतु माझ्या मते मला असं वाटतं, की ही जी लाडकी बहीण योजना आहे, ही सुरुवातीला त्यांनी सरसकट का दिली? कारण की ते खुश होते, ते सरकार निवडून त्यांचं आलं होतं. नंतर हळूहळूने ते टप्प्याटप्प्याने कमी करत गेलेले आहे. आत्तापर्यंत खूप साऱ्या महिला कमी गेल्या आहे आणि त्यांनी नवीन अजून एक फंडा काढला म्हणजे के-वाय-सी. तर त्यांनी एकदम ही योजना बंद करणार नाही. ते के-वाय-सी कशासाठी करत आहे? आता मला सांगा, खूप साऱ्या महिलांचे के-वाय-सी झालेले आहे. तरी देखील त्यांना हप्ता का पडलेला नाही? त्यांच्या घरात कुणीही नोकरदार नाही, कुणीही म्हणजे गाडी नाही, बंगला नाही, पडक्या घरामध्ये राहतात, तरी देखील त्यांचा हप्ता पडला नाही. आणि अशा खूप साऱ्या महिला आहेत की ज्यांचे प्रॉपर्टी चांगल्या आहेत, तरी देखील त्यांचा हप्ता पडत आहे. तर असं का? तर सरकारला असं वाटतं की हळूहळू योजना बंद करायची आहे. जर त्यांना द्यायचंच असेल, महिलांना जर द्यायचीच होती त्यांना लाडकी बहीण योजना, तर के-वाय-सी करायची गरज काय आहे? तर महिला म्हणून सगळ्या महिलांना तुम्हाला वोटिंग दिलं महिलांनी, तर त्यावेळेस तुम्ही सुरुवातीला सगळ्यांना दिले पैसे आणि आता हळूहळू का कमी करत आहे तुम्ही? तर तुम्ही आर्थिक बजेटचं आता कारण सध्या सरकार सांगत आहे. पण सुरुवातीला तुम्ही दिली ना ती, तेव्हा तुम्हाला आर्थिक बजेट नव्हतं का? तेव्हाच सरकार आलं होतं. त्यामुळे त्यांनी सरसकट लागू केली आणि आता हळूहळू ते बंद करण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे सरकार सध्या काय करत आहे? के-वाय-सी करणार आहे. आता या के-वाय-सीमधून काही महिला घालणार आहे. आणखी पुढं काहीतरी के-वाय-सी करतील, ते हळूहळू घालतील, नवीन निकष काढतील. या निकषानुसार हळूहळू योजना पूर्ण बंद करण्याच्या मार्गावर आहे. तर महिलांनो, बहिणींनो, तुम्ही आता काय करा, तुम्ही महिला बाल विकास या आपल्या जिल्ह्यामध्ये कार्यालयामध्ये जा. त्यांना जा विचारा, आता सध्या टेक्निकल प्रॉब्लेम होता, तो आम्ही क्रिएट केला का? तुमचा प्रॉब्लेम होता. वेबसाईट लोडिंग होती, तो आमचा प्रॉब्लेम आहे का? तो वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही डेट वाढवून द्यायला पाहिजे होते. खूप साऱ्या महिला आहे की त्यांनी के-वाय-सी केली, त्यांची के-वाय-सी सक्सेस दाखवली, तरी देखील त्यांना हप्ता पडला नाही. त्यांना एखादी त्रुटी दिली का? जर तुम्हाला एखादी त्रुटी आढळली तर तुम्ही ईमेल आय-डीला पाठवा, मोबाईल आय-डीला पाठवा. तुम्ही तुमच्या या त्रुटीमध्ये तुम्ही बसत नाही, तुम्ही कळवा ना. सरकारने जर खरंच एखादी महिला जर त्या निकषामध्ये बसत नसेल, तुम्ही निकष कळवा, डायरेक्ट बंद करू नका. तर त्या महिलेलासुद्धा कळायला पाहिजे की आपण कोणत्या गोष्टीमुळे आपण या योजनेला मुकलो आहेत. तर खूप साऱ्या अशा गरीब महिला आहे, कामगार महिला आहे, त्यांना लिटरली या पैशाची गरज आहे. त्या महिलांच्या के-वाय-सी झाल्या नाही. तर खेड्यापाड्यामध्ये, शेतामध्ये किंवा वनामध्ये राहणाऱ्या खूप महिला आहेत, त्यांना या गोष्टीचा पुरेसे माहीत नाही, के-वाय-सी काय असते, काय असते, त्यांना हळूहळू वेळ लागतं. तर सरकारने या गोष्टीला वेळ द्यायला पाहिजे. तर क्रायटेरिया ठेवू नका ना. तुम्हाला जर लाडकी बहीण योजना द्यायचीच आहे, तुम्ही 1 महिना, 2 महिना कशाला क्रायटेरिया ठेवता? तुम्ही चालू राहू द्या ना. ज्या महिला पात्र आहेत त्यांना पात्र करा, ज्या अपात्र आहेत त्यांना अपात्र करा. पण तुम्ही डेडलाईन देऊ नका ना. जर तुम्ही डेडलाईन देत असाल, तर ही फक्त तुम्हाला जाणून-बुजून महिला काढायचीच आहे याच्यासाठी डेडलाईन देता का? तर एकच सांगायचं सरकारला, जर तुम्हाला ही योजना द्यायचीच होती, तर तुम्ही हळूहळू का गाळत आहे? तुम्ही डेट चालू राहू द्या. डेडलाईन देऊ नका. ज्या महिला पात्र आहेत त्या पात्र राहतील. ज्या महिला तुमच्या निकषामध्ये बसणार नाही ते तुम्ही काढून टाका. पण अजून खूप साऱ्या अशा महिला आहे की ज्या तुमच्या निकषामध्ये बसतात, गोरगरीब आहे, खूप साऱ्या आहेत अशा. तर तुम्हाला एकच विनंती आहे महिलांना,
जर तुम्हाला तुमचा हक्क घ्यायचा असेल, तुम्हाला सांगितलं होतं 1500 रुपये महिना देऊ, 2100 रुपये करू असं देखील सांगितलं होतं वोटिंगच्या अगोदर. तर 2100 तर केले नाही, पण 1500 देखील हळूहळू बंद करताय. तर तुम्ही महिला बालविकासमध्ये जा आणि विचारा, आमची जी 1500 रुपये महिना होता हा का बंद केला, कोणत्या निकषानुसार कोणता निकष कोणता आहे, तर तुम्ही नक्की विचारा. आणि हे तुम्ही जोपर्यंत करत नाही ना तोपर्यंत सरकार निर्णय घेणार नाही. तर हा गोरगरीब महिलांसाठी एक चांगलं सोर्स होतं. खरीच ज्या महिलांना गरज होती त्या महिलांची KYC झालेली नाही. तर तुम्ही नक्की महिला बालविकासाला भेट द्या. धन्यवाद.